कशा आहात मुलांनो? लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी? द डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन अ इक्वेशन मस्ट बी सेम. इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असायला पाहिजे? सारखे असायला पाहिजे. सपोज करा तुम्हाला जर इक्वेशन दिलं असेल तर त्या इक्वेशनमधले जे प्रत्येक टर्म आहे त्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असायला पाहिजे. हे झालं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं पहिलं स्टेटमेंट. देन सेकंड स्टेटमेंट, द सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. सारख्या फिजिकल क्वांटिटी एक तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. सपोज करा फोर्स असेल, फोर्समध्ये फोर्स तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. टाईममध्ये टाईम तुम्ही एकतर ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. लक्षात? हे झालं तुमचं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचे दोन स्टेटमेंट. ह्या लेक्चरपासून आपण आता पाहणार आहेत ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शनचे काय ॲप्लिकेशन्स आहेत? टोटल डायमेन्शनचे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. फर्स्ट ॲप्लिकेशन बघा, टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. एखादं दिलेले इक्वेशन बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी डायमेन्शनचा यूज होतो. टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. सेकंड ॲप्लिकेशन बघा, टू कन्वर्ट मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं जर तुम्हाला मॅग्निट्यूड दिलं असेल तर जर MKS दिलं असेल तर त्याचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करू शकता? CGS मध्ये. थर्ड ॲप्लिकेशन बघा, डिरायव्हिंग फॉर्म्युला बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शनचा यूज करून तुम्ही फॉर्म्युला पण तयार करू शकतात की जे क्वांटिटी तुम्हाला दिल्या असतील. एक एक ॲप्लिकेशन घेईन मी आणि प्रत्येक ॲप्लिकेशनवरती एक व्हिडिओ तयार करेल. ह्या लेक्चरमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट ॲप्लिकेशन पाहणार आहेत, दॅट इज टू चेक द करेक्टनेस ऑफ अ इक्वेशन. लक्षात टाका मग फर्स्ट ॲप्लिकेशन, टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आता आपण पाहणार आहेत फर्स्ट ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन कोणतं आहे? टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. एखादं दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे आपण आता चेक करणार आहेत. एखादं इक्वेशन चेक करण्यासाठी एक नोट आहे, ती फक्त नोट लिहून घ्या. नोट काय बघा आता, नोट फॉर करेक्टनेस of equation. For correctness of equation, dimension of each term in left hand side must be equal to dimension of each term in right hand side. लक्षात? LHS means left hand side म्हणजे तुमची डावी बाजू. RHS means right hand side म्हणजे तुमची उजवी बाजू. काय म्हणते नोट? फॉर करेक्टनेस ऑफ इक्वेशन, डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडमध्ये जेवढे काही टर्म्स असतील इक्वेशनमधल्या त्यात सर्व टर्मचं डायमेन्शन इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन राईट हँड साईड. राईट हँड साईडला जेवढे टर्म्स असतील त्यांचं डायमेन्शन हे सारखं असायला पाहिजे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो, डायमेन्शन ऑफ लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ राईट हँड साईड.
लेफ्ट हँड साईडची डायमेन्शन इज इक्वल टू राईट हँड साईडची डायमेन्शन व्हायला पाहिजे. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. जसं तुम्ही एक्झाम्पल बघताल किंवा जसं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करताल तसे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. फर्स्ट एक्झाम्पल लिहा आता. फर्स्ट एक्झाम्पल टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल लिहा. यस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. अच्छा, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे मला चेक करायचं आहे. ह्या इक्वेशनमध्ये बघा s आहे डिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय यस? यस इज द डिस्टन्स. देन u इज वेलोसिटी. ॲक्च्युली इट इज द इनिशियल वेलोसिटी. ठीक आहे. आता फक्त वेलोसिटी कन्सिडर करा कारण फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा. जसं तुम्ही पुढं जाताल ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन शिकताल त्यावेळेस यू काय लिहिल मी? इनिशियल वेलोसिटी. आत्ताच्यात फक्त वेलोसिटी लिहा. त्यानंतर ए इज द ॲक्सेलरेशन. व्हॉट इज ए? ए इज द ॲक्सेलरेशन अँड टी इज द टाइम. ठीक आहे. आता मला चेक करायचं आहे हे दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही. आणि इक्वेशन जर करेक्ट असेल तर डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ राईट हँड साईड. डायमेन्शन लेफ्ट हँड साईडचे इक्वल टू डायमेन्शन राईट हँड साईडचे असायला पाहिजे तर इक्वेशन ते करेक्ट आहे. सर्वात अगोदर मी लेफ्ट हँड साईड घेईल मीन्स डावी बाजू घेईल. लेफ्ट हँड साईडला फक्त एकच टर्म आहे ती म्हणजे एस. डायमेन्शन ऑफ एस काय आहे? डिस्टन्स. आणि डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं? L1. डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं? L1. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी राईट हँड साईड घेईल. राईट हँड साईड म्हणजे ही पण टर्म आणि ही पण टर्म. राईट हँड साईडला बघा आता फर्स्ट आहे UT. फर्स्ट आहे UT. U मीन्स वेलोसिटी आहे. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ वेलोसिटी? L1 t raised to -1. नेक्स्ट इज अ T. नेक्स्ट काय? T. T मीन्स काय? टाइम. टाइमचं डायमेन्शन काय? T1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा आता प्लस हाफचं डायमेन्शन असतं का? नाही आहे. कुठल्याही नंबरचं कुठल्याही साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा ह्याचं डायमेन्शन नसतं किंवा कुठल्याही अँगलचं डायमेन्शन नसतं. डायमेन्शन ऑफ नंबर और अँगल इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. नेक्स्ट बघा आता ए काय? ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन डायमेन्शन काय असतं? L1 t raised to -2 झालं. त्यानंतर टी काय? टाइम. टाइमचं डायमेन्शन काय असतं? T1. वरती स्क्वेअर आहे म्हणून मी काय लिहिलं? स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या स्क्वेअरनं ज्यावेळेस मी मध्ये मल्टिप्लाय करेल त्यावेळेस इथे काय होईल मग? 2. आता बघा ही टर्म बघा आता ह्या टर्ममध्ये काय येईल? फक्त L1. लक्षात ह्या टर्ममध्ये काय येईल? फक्त L1. हे t raised to -1 t raised to +1 कॅन्सल होऊन जाईल. राहील फक्त L1. त्यानंतर प्लस इथं बघा t raised to -2 आणि t raised to +2 कॅन्सल होऊन जाईल. राहील फक्त L1. हे झालं तुमची राईट हँड साईड. लक्षात ही तुमची झाली लेफ्ट हँड साईड आणि ही तुमची झाली राईट हँड साईड. मी नोट काय लिहिली होती? फॉर करेक्टनेस ऑफ इक्वेशन डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म ऑन अ लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन राईट हँड साईड. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा लेफ्ट हँड साईडमध्ये काय डायमेन्शन आले तुमचं? L1. आणि राईट हँड साईडमध्ये डायमेन्शन काय आले तुमचे? L1. ठीक आहे. याचा अर्थ झाला डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ राईट हँड साईड. हे L1ला तुम्ही असंही लिहू शकतात. जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असं 2L1 असंही करू शकतात.
टूला डायमेन्शन असतं का? नसतं. डायमेन्शनमध्ये नंबरचा काहीच रोल नसतो, उपयोगच नसतो त्यांचा. मग मी ह्याला काय लिहिलं आता? L1. ठीक आहे. राईट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साईड. जर आलं असेल तर हे इक्वेशन करेक्ट असेल. आलं लक्षात? हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन. दोन्ही साईडचे डायमेन्शन जर सारखे आले तर ते इक्वेशन बरोबर आहे. जर नाही आले तर ते इक्वेशन चुकीचं आहे. सेकंड इक्वेशन लिहा आता. टी इज इक्वल टू 2 पाय इन अ ब्रॅकेट एल डिवाइड बाय जी. आता हे इक्वेशन दिलं आहे. हे इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे कसं पाहायचं? जर डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साईड आलं तर इक्वेशन करेक्ट आहे म्हणायचं, नाही तर इक्वेशन चुकीचं आहे म्हणायचं. याच्यामध्ये दिलं तुम्हाला टी इज इक्वल टू टाइम, त्यानंतर एल इज इक्वल टू लेंथ आणि जी इज इक्वल टू दिले ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय दिलं तुमचं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे इक्वेशन तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये होत राहतील. ठीक आहे. त्यावेळेस इक्वेशन कसं आलं, कुठून आलं, काय किंवा ह्या इक्वेशनचा मिनिंग काय हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. फर्स्ट चॅप्टरसाठी काहीच बघू नका, फक्त इक्वेशन बघा आणि इक्वेशनमध्ये ज्या टर्म दिल्यात त्या टर्मचा मिनिंग काय एवढंच बघा. ठीक आहे. टाइम माहिती, लेंथ माहिती आहे. जी मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये होईल तुम्हाला. आत्ताच्या तारखेला फक्त एवढंच लक्षात ठेवा, जी मीन्स काय असतं? ॲक्सेलरेशन. ठीक आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं काय नाही ते सांगेल मी हळूहळू. आज फक्त एवढेच लक्षात ठेवा, जी मीन्स ॲक्सेलरेशन. आता आपण हे इक्वेशन करेक्ट आहे का नाही, दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे आपण आता चेक करूत. बघा आता, जर इक्वेशन जर करेक्ट असेल तर डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड बघा आता, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईडला काय आहे? फक्त टी आहे. टी मीन्स टाइम. टाइमचं डायमेन्शन काय असतं? T1. नेक्स्ट डायमेन्शन ऑन राईट हँड साईड, डायमेन्शन ऑन राईट हँड साईड 2 पाय हा नंबर आहे, तर डायमेन्शन असेल का? नाही असेल. नंबरचं अँगलचं डायमेन्शन नसतं. नंबर अँगल्स आर द डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्यामुळे मी 2चं डायमेन्शन लिहित नाही. त्यानंतर बघा आता, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये L1 आहे. L1 मीन्स लेंथ. लेंथचं डायमेन्शन काय असतं? L1. लेंथचं डायमेन्शन काय असतं? L1. त्यानंतर जी म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मीन्स मी कशाचं डायमेन्शन लिहीन आता? जीसाठी ॲक्सेलरेशनचं. जीचं डायमेन्शन काय असतं? म्हणजे ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन जे असेल तेच जीचं असतं. ठीक आहे. जी म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. ए इज इक्वल टू जी मीन्स ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय असतं मग? L1 T⁻². ठीक आहे. आता मी ह्याला फक्त सॉल्व करेल राईट हँड साईडला. इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये बघा आता, L1 डिवाइड बाय L1 T⁻². याच्यामध्ये हे L1 कॅन्सल झालं. T⁻² वरती आलं. T⁻² वर आलं की काय होतं? प्लस होतं. म्हणजेच मी काय लिहिलं आता? T⁻². ठीक आहे. T⁻² इन स्क्वेअर रूट T² म्हणजेच मी काय लिहिली? T. म्हणजेच मी काय लिहील? T. वाटलं इथे स्क्वेअर ब्रॅकेट करा, कारण मी डायमेन्शन लिहितोय. डायमेन्शन लिहित असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. ठीक आहे. इन राईट हँड साईड. आलं लक्षात? हे T² आहे स्क्वेअर रूटमध्ये, त्यालाच काय लिहिलं जातं? T. हे लक्षात येतं ना? सपोज करा
4चा स्क्वेअर असेल स्क्वेअर रूटमध्ये तर आपण काय लिहितो 4 लक्षात. तसं टीचा स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये आहे मग मी काय लिहिलं टी. हेन्स डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साइड. जर लेफ्ट हँड साईडची डायमेन्शन इज इक्वल टू राईट हँड साईडची डायमेन्शन असेल दोन्हीकडे जर सारखी डायमेन्शन असतील तर दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे, अदरवाईज दिलेलं इक्वेशन रॉंग आहे. लक्षात कसं चेक करायचं दिलेलं इक्वेशन बरोबर आहे का चुकीचं आहे. आता थर्ड एक्झाम्पल लिहा. नेक्स्ट टकाचा थर्ड एक्झाम्पल H is equal to R rho G divided by 2s cos theta. H is equal to R rho G divided by 2s cos theta. काय काय दिलंय बघा तुम्हाला. H is equal to height HEIGHT. त्यानंतर R is equal to रेडियस. त्यानंतर G इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे कुणाचं डायमेन्शन लिहायचं आहे ॲक्सेलरेशनचं G साठी. त्यानंतर S इज इक्वल टू सरफेस टेन्शन. हे लास्ट एक्झाम्पल असेल सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचे डायमेन्शन नीटच्या एक्झाममध्ये एकदा विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर थीटा इज इक्वल टू अँगल. एक इक्वेशन दिलं आहे ते इक्वेशन चेक करायचं आहे करेक्ट आहे का नाही बरोबर आहे का नाही. H हाईट दिलं आहे, G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलं आहे, R रेडियस दिलं आहे, S सरफेस टेन्शन दिलं आहे, थीटा अँगल दिलं आहे. जर इक्वेशन करेक्ट असेल तर डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साइड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साइड. आता आपण लेफ्ट हँड साइडची डायमेन्शन काढू आणि त्यानंतर राईट हँड साइडची डायमेन्शन काढू. दोन्हीकडचे डायमेन्शन जर सारखे आले तर इक्वेशन बरोबर आहे, नाही आले तर इक्वेशन चुकीचं आहे. लेफ्ट हँड साइड सुरुवातीला लेफ्ट हँड साइड डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडला काय आहे फक्त H आहे. H काय आहे हाईट. हाईटचं डायमेन्शन काय असतं L1. हाईटचं डायमेन्शन काय असतं L1. हाईट डिस्टन्स डिस्प्लेसमेंट लेंथ आर्क ह्यांचं डायमेन्शन काय असतं L1. जर नाही समजत असेल तर डायमेन्शनचा फर्स्ट लेक्चर पहा समजून जाईल. लेफ्ट हँड साईडला एकच टर्म आहे H डायमेन्शन काय आलं L1. आता राईट हँड साईडला ही टर्म आहे ह्या टर्मचं मी डायमेन्शन काढेल. ठीक आहे. सर्वात अगोदर मी एसचं डायमेन्शन काढतो किंवा मी एसचं डायमेन्शन काढून घेतो. एस काय आहे तुमचं सरफेस टेन्शन. मग सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काय येतं डायमेन्शन ऑफ एस इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय असतं माहिती आहे फॉर्म्युला. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. फोर्सचं डायमेन्शन खाली लिहितो जरा. डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स. काय फोर्सचं डायमेन्शन फोर्सचं डायमेन्शन M1. फोर्सचं डायमेन्शन कसं काढलं जातं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मासचं डायमेन्शन काय M1 इंटू ॲक्सेलरेशन डायमेन्शन L1 T⁻². मग फोर्सचं डायमेन्शन काय आलं M1 L1 T⁻² डिवाइड बाय लेंथ. लेंथचं डायमेन्शन काय असेल L1. ठीक आहे. हेन्स सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काय येईल मग M1 हे L1 वर जाईल L⁻² होईल. इथले L⁻1 आणि इथले L⁻1 कॅन्सल होऊन जाईल. राहील फक्त T⁻².
-2. फोर्सचं डायमेन्शन कसं काढायचं, पार्ट करायचं नाही कुठलं डायमेन्शन, F इज इक्वल टू एम ए करायचं, एमचं डायमेन्शन लिहायचं, एचं डायमेन्शन लिहायचं, मिळून जाईल तुम्हाला फोर्सचं डायमेन्शन. ठीक आहे. आता बघा मी राईट हँड साईडचं डायमेन्शन काढेल. राईट हँड साईड इज इक्वल टू आर काय तुमचं रेडियस आहे आणि रेडियसचं डायमेन्शन काय असतं L1. रेडियसचं डायमेन्शन काय असतं L1. त्यानंतर बघा रो आहे तुमचं डेन्सिटी. रो काय तुमचं डेन्सिटी. आणि डेन्सिटीचं डायमेन्शन कसं काढलं जातं मग, रो किंवा डेन्सिटीचा फॉर्म्युला कसा लिहिला जातो, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. डेन्सिटीचं डायमेन्शन पण मी काढून दिलंय, ते बघा एकदा. मासचं डायमेन्शन काय असतं M1 आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय असतं L3. म्हणजेच डायमेन्शन ऑफ डेन्सिटी काय येऊन जाईल मग M1 L⁻³ रो तुमची डेन्सिटी आहे, डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज M1 L⁻³. ठीक आहे. त्यानंतर जीचं डायमेन्शन, what is the dimension of g? G is the acceleration due to gravity. Dimension of acceleration is equal to dimension of g. L1 T⁻². आलं लक्षात. आरचं डायमेन्शन लिहिलं, डेन्सिटीचं डायमेन्शन लिहिलं आणि जीचं डायमेन्शन लिहिलं. त्यानंतर खाली बघा, खाली आहे इथं 2. नंबरला डायमेन्शन असतं का, नसतं, म्हणून मी लिहित नाही. त्यानंतर एस काय आहे तुमचं सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शनचं डायमेन्शन मी मगाशी काढलं होतं. काय होतं सरफेस टेन्शनचं डायमेन्शन M1 T⁻². त्यानंतर कॉस थीटाला डायमेन्शन असतं का, नसतं. कॉस थीटा, साइन थीटा, टॅन थीटा आर द डायमेन्शनलेस क्वांटिटी. अँगलला डायमेन्शन नसतं. कॉस थीटा हा अँगल आहे, अँगलला डायमेन्शन नसतं. आता हे सॉल्व करा. जर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आलं तर इक्वेशन करेक्ट आहे, नाही आलं तर इक्वेशन चुकीचं आहे. आता बघा L1 इथं पण L1 आहे, म्हणजे झालं हे L². इथं L1 आहे, इथं L1 आहे, झालं L². त्यानंतर इथलं M1 आणि वरचं M1 कॅन्सल झालं. ठीक आहे. त्यानंतर इथलं T⁻², इथलं T⁻² कॅन्सल झालं. त्यानंतर इथं आहे L⁻³ म्हणजेच हे तुमचं आलं L⁻⁻1. ठीक आहे. राईट हँड साईड तुमची काय आली, राईट हँड साईड L⁻⁻1. लेफ्ट हँड साईड तुमची काय आली ती L⁻+1. ठीक आहे. आता बघा लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. डायमेन्शन ऑफ लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजेच दिलेलं इक्वेशन हे करेक्ट आहे का, नाही आहे. जर दिलेलं इक्वेशन जर करेक्ट असेल तर डायमेन्शन ऑन लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑन राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन काय आले L1, राईट हँड साईडचे डायमेन्शन काय आले L⁻⁻1. त्यामुळे दिलेलं इक्वेशन करेक्ट नाही आहे. लक्षात. हे झालं तुमचं टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे टू कन्वर्ट मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टम टू अनदर सिस्टम.